चांदीच्या दरामध्ये घसरण झाली। सोन्याच्या दरामध्ये 2000 रुपयांची घसरण झाली, तर सोन्याचे दर हे 1,59,000 रुपयांवर पोहोचलेले आहे। तर चांदीचे दर हे 2,65,000 रुपयांवर आहे। सोन्याच्या दरामध्ये गेल्या 24 तासात 2000ची, तर चांदीच्या दरामध्ये 5,000 रुपयांची घसरण झालेली आहे। जळगाव स्वर्णनगरीमध्ये सोन्याचे दर हे 1,59,000 रुपयांवर, तर चांदीचे दर 2,65,000 रुपयांवर आलेत। युद्धजन्य परिस्थितीमुळे जगामध्ये ऑइलचे संकट निर्माण झाल्याने अनेक देशांनी गुंतवणूक ऑइलकडे वळवली असून त्यामुळे सोन्या चांदीच्या भावावर मोठा परिणाम होत असल्याचं मत सोने तज्ञांनी व्यक्त केलंय। या संदर्भात जळगावच्या सुवर्णनगरीमधून आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम सोन्याच्या बाजारावरती पडलेला आहे। सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असताना ग्राहकांनी अनुभवलेला आहे। मात्र कुठेतरी युद्ध सुरू झाल्यानंतर सोने व चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण आहोत सराफा बाजारामध्ये। या ठिकाणी जर बघितलं तर सातत्याने सोन्याच्या भावात व चांदीच्या भावात दर घसरत असल्याने कुठेतरी ग्राहक आता वेट अँड वॉचच्या जरी भूमिकेत असलं तरी लगनसराईचे दिवस आहेत, त्या ज्यांच्याकडे लगनसराई आहे त्या ठिकाणी ग्राहक थोड्या का प्रमाणात सोनं व चांदी खरेदी करताना दिसत आहेत। दादा, काय सांगणार? सोन्याच्या दरामध्ये 2000 रुपयाची तर चांदीच्या दरात 5000 रुपयाची घसरण झाली आहे, याच्या मागची कारण काय? हो, नक्कीच। या 24 तासात जर कधी आपण बघतोय तर चांदीच्या दरात 5,000 रुपयापर्यंत आणि गोल्डच्या दरात जर कधी बघतोय तर 2,000 रुपयापर्यंतची घसरण आपल्याला पाहायला मिळते। पण जसं आपण लास्ट वीकचा जर कधी विचार करत असणार आहे तर जे जागतिक लेवलला आता जो संघर्ष आपण बघतोय, समजा त्याच्यामध्ये इराक, अमेरिकेकडून जे काही आपण युद्ध, इस्रायलकडून जे आपण युद्ध बघतोय त्याच्यामध्ये मोस्टली जे टार्गेट होत आहे, समजा ते क्रूड कंपनी, क्रूड ऑइलमध्ये जे आता टार्गेट केलं जात आहे, त्याच्यामुळं समजा जोपर्यंत हे वातावरण आपल्याला स्टेबल बघायला मिळत नाही तोपर्यंत असं वाटतंय की सोन्याचे दर हे थोडंसं फ्लक्च्युएशन चालू असणार आहे। पण इन शॉर्ट जर कधी आपण भविष्याचा विचार करतोय तर नक्कीच सोन्यामध्ये आपल्याला कुठेही लॉस नसणार आहे। येणारं फ्युचर सोन्याचं हे ब्रॉडच असणार आहे आणि रिटर्न्स आपल्याला त्याच्यामध्ये एक चांगले रिटर्न्स आपल्याला बघायला मिळतील। समजा आताचा विथ जीएसटी जर कधी आपण गोल्डचा रेट बघतोय तर 1,64,000 रुपये विथ जीएसटी गोल्डचा रेट आहे आणि चांदीचा आपण रेट जर कधी बघणार असाल तर 2,77,000 रुपये हा चांदीचा रेट आहे। परिस्थिती जर अशीच राहिली तर सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे, नाही परिस्थिती जर बदलली तर सोने व चांदीच्या दरात भाव वाढ होण्याची शक्यता सोने तज्ञांनी या ठिकाणी वर्तवली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।